नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। बघा, आज मी तुम्हाला डायरेक्टली इथे व्हिडिओ सुरुवातच केलेली आहे। मला खूप घाई आहे। आता या घाईमध्ये काय बनवायचं काही सुचत नव्हतं, तर म्हटलं सफेद वाटाणे भिजवलेले होते, तर म्हटलं चला आपण तेच बनवूया, तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते। तर इथे मी दुसऱ्या दिवशी लगेचच मी कडधान्य पण करायला घेतलं, कारण मी आदल्या दिवशीच अख्खा मसूर केली होती। तर म्हटलं चल ठीक आहे, असेल तर जे काय असेल आपण ते बनवायला घेऊया। तर मी इथे बघा कढई न ठेवता याच्यावर मी कुकरचं भांडं ठेवलं आहे। झटपट करायचं आहे, वेळही नाही आहे आणि आपल्याला भाजीसुद्धा छान अशी मस्त ओली सुकी करायची आहे। तेल टाकून घेतलं आहे बघा, तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता हे सगळं घालून घेतलं आहे, छान फुलवून घेतलं आणि मिक्सरमध्ये हा एक कांदा ना थोडासा खरबडीत मी फिरवून घेतला, तो कांदा यामध्ये घालते आणि बघा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, थोडासा हलका लाल करायचा आहे कांदा। इथे कांदासुद्धा छान असा लाल झालेला आहे। याच्यामध्ये मी ना बघा आलं लसूण आहे, फक्त मी ते ना खरबडीत वाटलं आहे, पाणी नाही घातलं आहे, पेस्ट नाही केले, पण मस्त असे बारीक असे खरबडीत असतं ना तसं करून घेतलेलं आहे। आलं लसूणसुद्धा याच्यामध्ये छान परतून घेतलेले आहे बघा। याच्यामध्ये ना थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर, फक्त याचं वाटण घेतलेलं आहे मी, अगदी कमी आहे। हे सगळं वाटण घालूनसुद्धा तेलावर छान परतून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं म्हणजे कच्चा वास सगळा त्या वाटणाचा निघून जातो आणि जे भाजी बनवतो आहे आपण त्याला खूप छान अशी चव येते। वाटणसुद्धा मी चांगलं परतून घेतलं आहे बघा, तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये ना मिक्सरमध्येच मी एक टोमॅटोनं छान असा खरबडीत फिरवून घेतला। जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, त्याच्यामुळे पटापट मी इथे करते आणि आपल्याला भाजी चांगलीसुद्धा करायची म्हणून मी तुमच्यावर शेअर करते। खूप छान झाली ही सफेद वाटाण्याची भाजी। तर टोमॅटो चांगला परतून घेतला, त्याच्यात मसाले घालायचे आहेत बघा। 1 चमचा हळद घातलेली आहे आणि मी जर नेहमी मसाला घालते तोच मी घालते। इथे मालवणी मसाला घातला, 1 चमचा घातलेला आहे। हा तिखट नाही आहे म्हणून मी थोडा जास्त घालते आणि यात मिरची नाही घातली, त्याच्यामुळे थोडंसं तिखट तर हवंच म्हणून मसाला जरासा जास्त घातलेला आहे। तर मसालासुद्धा छान परतून घेतला, हळद छान याच्यामध्ये मिक्स करून घेतली, थोडंसं पाणी घालते आणि झाकण ठेवते। सगळे मसाले छान आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे मी झाकण काढलं आहे, छान बघा तेल सुटलं आहे वाटणाला। आता याच्यामध्ये सफेद वाटाणे घालून घ्यायचे आहेत आणि 1 बटाटा, हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे। वाटाणा पण मी रात्री भिजायला घातला होता। आता हा बटाटा मी मोठा मोठा कापला आहे, कारण आपल्याला ना हे सफेद वाटाणे कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, तर बटाटा सगळा काळ होऊन जाईल, त्याच्यामुळे मोठे मोठा कापून घेतलेला आहे। छान मिनिटभर परतून घेतलं मी। इथे दाखवत जरी नसले तुम्हाला तर मी चांगलं परतून घेत असते ऑफ कॅमेरा। ते बघा याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता इथे मी ॲड केलेली आहे, थोडंसं पाणी घातले पुन्हा एकदा। आता मी काय करते, छान उकळ काढून घेते म्हणजे कुकरची शिटी पटकन बसेल। उकळ काढल्यानंतर बघा मी इथे गॅस मीडियम करून घेतला आहे। मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि छान अशी ओली सुकी सफेद वाटाण्याची भाजी आपली इथे तयार होईल। मी इथे कुकरला बघा 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि झाकण बघा काढलेलं आहे। कुकर सगळा थंड केला मगच झाकण काढलं। हे बघा छान अशी ओली सुक्की ही भाजी झाली आहे। थोडा वेळ अजून ठेवाल ना तर थोडी सुकते ही भाजी, म्हणून मी इथे लगेचच गॅस बंद करून थोडी ओली असताना गॅस बंद करून घेतला। बघा सफेद वाटाण्याची भाजी मस्त झाली आणि बघा तेलही खूप जास्त नाही दिसत याच्यामध्ये आणि वाटाणासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। तर इथे आपली छान झटपट ओली सुकी वाटाण्याची भाजी तयार झाली बघा, सफेद वाटाण्याची, मस्त लागते, खूप छान चवीची झाली होती। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा आणि माझा रोजचा जर स्वयंपाक पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला, तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।